यावर 1 ते 2 मार्काला प्रत्येक स्पर्धा परीक्षांमध्ये प्रश्न विचारण्यात आलेले आहेत. तर चला बघूया भाग 3 मॅंगनीज. बघा महाराष्ट्रामध्ये आहे ना, मॅंगनीजचं उत्पादन जे आहे ते 40% होतं. म्हणजे आपण याआधी लोह खनिज बघितलं असेल, बॉक्साईट बघितलं असेल. लोह खनिजचं किती होतं? 20% होतं. बॉक्साईट 21% होतं. पण मॅंगनीज किती आहे? 40%. हे डायरेक्टली विचारतात पर्सेंटेज. ठीक आहे. आता या मॅंगनीजचा उपयोग कशात होतो? तर लोह पोलाद उत्पादनामध्ये म्हणजेच स्टील इंडस्ट्रीमध्ये याचा 95% म्हणजे 95% जास्त याचा वापर केला जातो. त्याचपेक्षा फेरो मॅग्नीज हे एक अलॉय आहे, म्हणजे संमिश्र आहे. ते बनवण्यासाठी सुद्धा ह्याचा वापर होतो. मग रासायनिक उद्योग असतात, त्याच्यामध्ये ब्लिचिंग पावडर बनवायची असेल किंवा रंगकाम असेल किंवा ड्राय सेल्स असतात. आता ड्राय सेल्स म्हणजे आपली रेडिओ, बॅटरी, टॉर्च वगैरे असते ना, ते बनवण्यासाठी सुद्धा ह्याचा वापर केला जातो. आता ह्याचे साठे कुठे आहेत बघा महाराष्ट्रामध्ये? सर्वात जास्त साठे आहेत भंडारामध्ये तुमसर. कुठलं? तुमसर. ठीक आहे. गोंदियामध्ये डोंगरी बुद्रुक, कुरमुडा, सीतासांग. नागपूरमध्ये सावनेर, रामटेक आणि मनसळ. आणि सिंधुदुर्गमध्ये सावंतवाडी, वेंगुर्ला आणि कणकवली. बघा भंडारा, गोंदिया, नागपूर, सिंधुदुर्ग 40% आणि 1 नंबरला कोण आहे जग भारतामध्ये? तर ओडिसा. हे सगळे लक्षात ठेवायचे आहेत. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा.